कोणाचा संग धरू कोणासाठी, दुःखाचीच मिठी तेणे पडे, म्हणून नामयाचे दरियेले पाय, आठविता होया समाधान, सुखाचे सुख मज दावियेले डोळा, आनंद सावळा विटेवरी, चोखा म्हणे माझा नामदेव प्राण, घालीन लोटांगण जीवे भावे, जीवे भावे. चोखोबासारख्या श्रेष्ठ विठ्ठल भक्ताच्या पदरात नियतीनं काटेच अधिक टाकावेत ही एक शोकांतिकाच आहे. खरं तर ज्याच्या मनात पांडुरंग वस्तीला असतो तो भक्त सदैव आनंदाच्या डोहात तरंगत राहायला पाहिजे. देवभक्ती आणि मानसिक शांती यांचं एक समीकरण बनलेलं आहे. पण याला अपवाद म्हणजे संत चोखामेळा यांचं जीवनचरित्र. विषमतावादी समाज रचनेमुळं चोखोबांना जन्मभर अपमानित अवस्थेत राहावं लागलं. विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन देखील त्यांना घडू शकलं नाही. वंचनेचं हे दुःख चोखोबांच्या कवितेतून अखंड वाहत आहे. त्यांचा अपराध एवढाच की ते समाजाच्या सर्वात खालच्या स्तरात जन्माला आले होते. खालचा स्तर आणि वरचा स्तर ही भाषा देखील तर्कशुद्ध नाही, पण रूढी तर्कशास्त्रापेक्षा अधिक बळकट असते. उपेक्षित राहिलेले चोखोबा कोणाशी मैत्री करू शकत नव्हते. एखाद्याची सोबत मिळाली तर तीही दुःख आणि अपमान यांनाच कारणीभूत व्हायची. म्हणून ते खिन्न प्रश्न विचारतात, कोणाचा संग धरू कोणासाठी, तो दुःखाची आणि अपमान चुकत नाही. आपल्या पाचवीलाच ते पूजलेले आहेत हे त्यांनी गृहीत धरलं. पण संत नामदेवांच्या चरणापाशी ते आले आणि या संताच्या सहवासात चोखोबांना परमसमाधानाचा ठेवा सापडला. नामदेव हे विठ्ठलाचे लाडके भक्त. विठ्ठलाशी त्यांचा सुखसंवाद व्हायचा. विटेवर उभ्या असलेल्या त्या परब्रह्माचं दर्शन चोखोबांना नामदेवांनी घडवलं. याचा अर्थ पांडुरंगाचं ते श्यामसुंदर रूप आपल्या शब्दातून नामदेवांनी रेखाटलं. ते शब्दचित्र पाहून चोखामेळा मनोमन सुखावले. विठ्ठल हे त्यांच्या दृष्टीनं सुखाचं सर्वस्व होतं. त्या दर्शनानं आपण कृतार्थ झालो ही जाणीव चोखोबांच्या मनात उचंबळून आली. कृतज्ञतेनं ते म्हणतात, माझा नामदेव प्राण, घालीन लोटांगण जीवे भावे. संत चोखामेळाला संत नामदेवांनी आधार दिला, विचारदृष्टी दिली. नामदेवांची कीर्तनं चोखोबांनी जीवाचे कान करून ऐकली. नामदेवांची उपदेशात्मक प्रवचनं नेहमी चोखोबा ऐकत असत. त्यांच्या मार्गदर्शनामुळं आणि सहवासामुळं चोखोबांच्या हृदयातली विठ्ठल भक्तीची ज्योत अधिकच प्रज्वलित झाली. आपली सामाजिक दुःख एका बाजूला ठेवून नामदेवांचा वत्सल हात हातात घेऊन चोखोबा त्यांच्याबरोबर आयुष्याची वाट चालू लागले. दोन्ही संतांच्या मनातले एकमेकासंबंधीचे भावबंध दृढ झाले. एका अर्थानं नामदेवांनी आपला वरदहस्त चोखोबांच्या मस्तकावर ठेवला आणि त्यामुळं चोखोबांच्या अभंगवाणीला नवं बळ प्राप्त झालं. ज्ञानदेव आणि नामदेव या दोन्ही संतांनी चोखोबांच्या आध्यात्मिक विकासाला सहाय्य केलं. त्यांचं हे ऋण मान्य करणारे काही अभंग चोखोबांनी कृतज्ञतेनं लिहिले आहेत. या भावोत्कट अभंगात चोखामेळ्याच्या अंतःकरणाचं सुकुमार दर्शन होतं. भक्ताच्या मनातली समाधान वृत्तीची सुंदर वलय त्यातून दिसतात.
चोखोबांच्या अभंगातलं हे सौंदर्य रसिकांना मुग्ध करतं आणि तेही म्हणतात, सुखाचे सुख मज दावी येले डोळा. भावनिर्भर काव्याचं सहज दर्शन घडवणारे असे अभंग चोखामेळा लिहू शकला, याचं कारण त्यांची विठ्ठलविषयक जिवंत भक्ती हेच नव्हे का?